नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात एकच प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा. या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं हत्यार उपसल्याच्या नंतर सर्वसामान्यांना आज अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पण राज्यामध्ये गेल्या काही महिन्यात सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या हेडलाईन बनल्या. पण त्यानंतर सुद्धा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संपाची हाक दिली आणि हे संपाचं हत्यार उघडल्यानंतर आता हे संप मागे घ्यायला तयार नाहीयेत. सरकार आणि त्यांच्यातली चर्चा फिसकटतीये. ज्या संघटना आहेत त्या संघटनांचं सुद्धा आता कोणी ऐकायला तयार नाहीये. कारण एसटी कर्मचारी आता निकराची लढाई देण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. एकमुखी मागणी आज केली जाते, ती म्हणजे एसटीचं विलीनीकरण हे राज्य सरकारमध्ये करण्यात यावं. आता कोर्टात सुद्धा ही लढाई सुरू झाली आणि या सगळ्या संदर्भात हे एसटीचं चाक नेमकं रुतलं का? एसटी कर्मचाऱ्यांवर आज आत्महत्या करण्याची वेळ का आली? या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे? खरं तर जनतेच्या मनात डोळ्यात नुसते अश्रू जरी आले तरी त्याची गंभीर दखल घेणारं संवेदनशील सरकार असं म्हटलं जातं. पण मग आज खरंच ही संवेदनशीलता दिसतीये का? या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत विविध संघटनांचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या सोबत सुरुवातीला असणार आहेत आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आणि त्यांच्या सोबत असतील एसटी कर्मचारी जे आज मैदानात उतरलेत आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय मागण्यांसाठी संपाचं हत्यार घेऊन. हरीश, काय या सगळ्या कर्मचाऱ्यांची भावना आहे? काही वेळापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री माध्यमांच्या समोर आले. त्यांनी सांगितलं, आवाहन केलं की तुम्ही हे तुमचं आंदोलन मागे घ्या, संप मागे घ्या आणि वेठीला धरू नका महाराष्ट्रातल्या जनतेला. या कर्मचाऱ्यांचं यावर नेमकं म्हणणं काय आहे? ते माघार घेणार आहेत का? विलास, आपण जर बघितले तर या एसटी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत अनेकदा हे आश्वासन ऐकलंय की संप मागे घ्या, तुमच्या मागण्या मान्य होतील. आपण बघितलं तर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन हे जे एसटीचे सगळे कर्मचारी आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून तुटपुंजा मानधनावरती काम करत आहेत. मग ते कधी रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, सणवार बघत नाही आणि अशा वेळी ते सगळे काम करत असतात. मात्र आता कुठेतरी यांचा संयम आता संपलेला दिसतो आहे. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या ज्या एसटी कर्मचारी संघटना आहेत त्या आता एकवटलेल्या आहेत आणि आता त्यांनी काम बंद केलेलं आहे. जोपर्यंत आमचं शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कुठेतरी यांची दिसते. आता मी कोपरगावच्या डेपोमध्ये आहेत आणि इथे देखील काल रात्रीपासून 12 वाजेपासून हे सगळे लोक बसलेले आहेत आणि आंदोलन सुरू आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमकी तुमची प्रमुख मागणी आहेत आणि तुम्ही रात्रीपासून इथे बसले आहात आणि संप सुरू आहे, प्रवाशांचे एकीकडे हाल होत आहेत, मात्र त्याचे तुम्हाला काही वाटत नाहीये का? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मी जाहीर माफी मागतो. मात्र आम्हीही याच जनतेमधून गरीब परिवारामधून आलेलो आहोत. आमचाही परिवार जगवणं आणि टिकवणं हे फार मुश्किल झालेलं आहे. आजच्या या समितीमध्ये सुद्धा आपल्याला जी मूळ मागणी आहे ती मूळ मागणी सोडून राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्य परिवहन कर्मचारी यांच्या मागणीचा विचार करण्यात यावा की जे राप कर्मचारी आहेत ते राज्य कर्मचारी करण्यात यावेत. मात्र मूळ जी मागणी आहे ती विलीनीकरणाची आहे की विलीनीकरणामध्ये एसटीच्या जमीन असतील, एसटी असेल, एसटीचे बस स्टँड असतील, त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी असेल आणि एसटीचा मूळ व्यवसाय, त्या व्यवसायासह कर्मचाऱ्यांना राज्यांनी म्हणजे राज्य सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्यावं आणि आम्हालाही त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी म्हणून स्वीकार करावा, ही मूळ मागणी आहे. मात्र त्याचा विचार या GR मध्ये झालेला नाही. त्यामुळेच हा GR आम्हाला अमान्य आहे आणि आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत. आणि तुम्ही अनेक वर्ष हा लढा देताय, अनेक वर्षापासून तुम्ही सगळे काम करतायत. कशी परिस्थिती आहे एसटीच्या सगळ्या तुमच्या कर्मचाऱ्यांची? किती मानधन मिळतं आणि खरंच एवढ्या मानधनावरती तुमचं कुटुंब चालतंय? आमचं एवढ्या मानधनावर कुटुंब चालत नाही. खूप हालापेक्षेने आम्ही जगतोय. आमचे जे आज मेडिकल बिल आहे 2 वर्षापासून तसेच थकबाकी. तर आमचे म्हणजे प्रपंच आज पूर्ण धुळीस मिळायला लागलेली.
ज्येष्ठ वाहक देखील आपल्या सोबत आहेत. अनेक वर्ष झाले तुम्ही सेवा देताय. हो देतो 24 अनेक वर्षे सरकार पूर्ण. आली गेली, अनेक नेत्यांनी आश्वासनं कोणीच दिली, काही पण नाही काय केलं. परिस्थिती आहे? कोणीच काही केलं नाही. कोणत्याच सरकारनं आमच्यासाठी काहीच नाही केलं. आम्ही मुंबई बेस्टचं काम करताना मला कोरोना झाला. मी घरी आल्यानंतर माझ्या मंडळीला, माझ्या आईला, माझ्या सुनाला, एवढ्या लोकांना माझे 2.5 लाख रुपये खर्च झाले, पण एकही रुपये मेडिकल माझं मिळालेलं नाही आजपर्यंत. वाईट वाटतं. विलास आपण जर बघितलं तर अगदी तुटपुंच्या मानधनावरती हे सगळे काम करतायत. गेली अनेक वर्ष झाले यांचा लढा सुरू आहे. आजही यांची हीच मागणी घेऊन हे काम करतायत. अनेक सरकार आली गेली, अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली, मात्र अजूनही त्यांचं काही आश्वासनं पूर्ण झालेली दिसत नाही. खरंय, ते आश्वासनं पूर्ण झाले नाही. सत्तेत बसलेले नेते आज यांना काय आश्वासन देत आहेत ते आपल्याला ऐकायचं आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी काय सांगितलं ते ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एसटी कामगारांच्या या नेत्यांकडे सुद्धा जायचं आहे. त्यांची भूमिका काय आहे ते सुद्धा ऐकायची आहे, कारण राज्यातला सगळा एसटी कर्मचारी आज यांच्या सुद्धा भूमिकेकडे डोळे लावून बसलेला आहे. त्याच्या आधी बघूयात राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आज काय आवाहन केलं, त्यांनी काय सांगितलेलं राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जाणून घेऊयात. मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या मागणीच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मागण्या, मग त्यांचा 28% त्यांचा DA असेल, त्यांचा HRA असेल, त्यांची दिवाळी भेट असेल, त्यांचा पगार वेळेवर होण्याची त्यांची अट असेल, या सगळ्या मागण्या महामंडळाने मान्य केलेल्या आहेत. एकच मागणी जी शेवटी त्यांनी जी केली की राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. हे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण हा 1-2 दिवसाचं काम नाही, त्याच्यासाठी अख्खा प्रोसेस आहे. त्यासाठी पूर्णपणे सारासार विचार करून घ्यायचा निर्णय आहे आणि अशा या आडमुठे धोरणामुळे असा निर्णय ताबडतोब घेणं शक्य होत नाही. म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत, किमान उच्च न्यायालयाच्या तरी आदेशाचं पालन व्हावं अशी विनंती मी आज करतोय. नाहीतर उच्च न्यायालयाचा अवमान झाला म्हणून देखील या बाबतीमध्ये पुन्हा याचिका काही होऊ शकतात आणि मग त्या बाबतीमध्ये आणखीन हे प्रकरण खराब होऊ शकतं. म्हणून माझी आजही एसटीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आम्ही आमचा दिलेला शब्द फुटलेला आहे, त्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये. आकडेवारी आत्ता ताबडतोब येणार नाही, परंतु खाजगी वाहक हे ज्या पद्धतीने जर उद्या काम करत असतील तर या बाबतीतला सर्वकष निर्णय विचार करून घ्यावाच लागेल. त्याचं कारण असं आहे की जनतेला कोण नाडत असेल किंवा जनतेची अडवणूक कोण करत असेल तर राज्य शासन या बाबतीत हातावर हात घालून बसू शकत नाही. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी काय म्हटलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. आपल्या सोबत कैलास कराड आहेत, संघटक एसटी कामगार संघटनेचे आणि कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे सुद्धा आहेत. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. तुम्ही ऐकलं, मी सुरुवातीला संदीपजींकडे जातोय. संदीपजी, तुम्ही ऐकलं, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी तुम्हाला आवाहन केलंय आणि गर्भित इशारा सुद्धा दिलाय. जर अवमान झाला कोर्टाच्या याचा तर याचिका होतील आणि परिणाम सुद्धा होतील हे सांगतायत. तुमची भूमिका काय, सुरुवातीला सांगा. संप मागे घेणार आहात? एक तर विलास, सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही ही चर्चा घडून आणलेली आहे. नेहमीच एसटी कामगारांच्या बाजूने आपण राहता, तेव्हा ही चर्चा घडून आणत असताना 2-3 मुद्द्यावरती मला क्लॅरिफिकेशन देणं फार आवश्यक वाटतं. एक तर मंत्री महोदयांच्या याच्यामध्ये आयत्या वेळेची मागणी असा शब्द आला. ही मागणी आवाज येतोय माझा? हा, येतोय. बोला बोला, मध्ये गेला होता काही सेकंद. देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना तेव्हापासूनची मागणी ही विलिनीकरणाची. ही मागणी आजची नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी ह्या राज्य शासनामध्ये या महामंडळाचं विलिनीकरण करावं हे भाजपाचं सरकार असतं तेव्हापासूनची लावून धरलेली आहे. राज्यपाल कोश्यारी साहेबांना निवेदन दिलेत आणि राज्याच्या बहुतेक सर्व आमदारांना आम्ही ते निवेदन दिलेत. ही वेळ का आमच्यावरती आली? जे एसटी कर्मचारी रोज 65 लाख लोकांना सुरक्षित प्रवास देतात, जे एसटी कर्मचारी महाराष्ट्र बंद असताना 306 जीव आमचे कोरोनामध्ये गेले, आपल्या जीवाची आहुती देऊन या महाराष्ट्राची सेवा करतात. ज्या कर्मचाऱ्यांनी आता जवळजवळ 33वी आत्महत्या घडली, ही वेळ आमच्यावरती का आली? तर राज्य सरकारचा आणि आमच्या पगारामध्ये तफावत आहे. राज्य सरकारचे मंत्री
मंत्री आमचे अध्यक्ष आहेत, आमचे अध्यक्ष मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, आमच्यावरती सगळं सरकारचं कंट्रोल असताना आम्हीच निमशासकीय का? आणि म्हणून ही मागणी खरं तर पुढे आलेली आहे. या मागणीच्या संदर्भामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची अडवणुकीची भूमिका अशी म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की ही चळवळ, तुम्ही मगाशी बोललात की संघटनांचंही ऐकायला तयार नाहीयेत, तेव्हा कृती समिती पहिल्यांदा विलासजी असं झालं की सगळ्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी सगळ्या संघटना एकत्रित आणण्याचं काम आम्ही केलं. 19 ऑक्टोबरला आमची मुंबईत बैठक झाली, ज्यामध्ये सेनेची युनियन आहे, काँग्रेसची युनियन आहे, राष्ट्रवादीची युनियन आहे, भाजपाची युनियन आहे. सगळी जण एसटी कर्मचाऱ्यांच्या चांगल्यासाठी एकत्रित आले. 3 टप्प्याचा कार्यक्रम दिला. पैकी आम्ही दिवाळीच्या पूर्वी आम्ही एक उपोषण आंदोलन केलं आणि त्यानंतर आमचं विलिनीकरण करण्यासाठी हिवाळी अधिवेशनावरती महामोर्चा आणि विलिनीकरणासाठी कायदेशीररित्या नोटीस देऊन मतदान घेऊन कायदेशीर लढाई लढायचं असं आमचं कृती समितीचं ठरलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये काय झालं हे तुम्हाला माहितीये, राजकीय थोडंसं वळण लागलं. मला याच्यात कुणाला नावं वगैरे ठेवायची नाहीयेत की मी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की संपाचं आता हातातच, कर्मचाऱ्यांच्या हातात सगळं सूत्र गेलेलं आहे. आणि मग आमचं आता नेमकं काय होणार आहे ना, याच काय कळायला मार्ग नाही. म्हणजे आता ही जो जी.आर. निघाला, त्या जी.आर. मध्ये राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणून आहे, मागणी विलिनीकरणाची आहे. मंत्री महोदयांनी आम्हाला आवाहन केलंय की कोर्टाचे आदेश, पण कोर्टाचे आदेश अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीयेत. आणि म्हणून कृती समिती थोड्या वेळाने आम्ही बसणार आहोत. त्या कृती समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये न्यायालयाचे काय आदेश आहेत, न्यायालयाने काय सांगितलंय, विलिनीकरणाची नेमकी भूमिका कशी आहे, विलिनीकरण करताना आंध्र प्रदेशमध्ये जे झालं, आंध्र प्रदेशच्या सरकारने विलिनीकरण केलं, मात्र त्यांच्या पगारामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या होत्या. या गोष्टींचा सर्वकष विचार. ठीक आहे संदीपजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. कैलासजींकडे जायचं. कैलासजी, सरकार आवाहन करताय, तुम्ही संपातून माघार घ्या, संपवा असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही त्या मानसिकतेत आहात का? नसाल तर का? सर, मी प्रथमतः तुमच्या चॅनलचं स्वागत करतो आणि अध्यक्ष महोदयांनी आता तुम्हाला जे काही बोलले त्या संदर्भामध्ये एसटी महामंडळामध्ये भत्ते, महागाई किंवा इन्क्रिमेंट हे करारामध्ये पण नसतं. पण ज्या ज्या वेळेला राज्याला केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे जी काही महागाई राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना दिले जाते व भत्ते दिले जातात किंवा इन्क्रिमेंट दिले जातं, याच्यामध्ये तफावत एवढीच आहे की एसटी महामंडळामध्ये, आता शिंदे साहेबांचं मी नंतर घेतो, एसटी महामंडळामध्ये ही करार पद्धत असल्यामुळे वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये काही पडत नसल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळामध्ये ही करार पद्धत आणि मान्यताप्राप्त युनियनच्या माध्यमातून सर्व खेळ चालू आहे. आणि मान्यताप्राप्त युनियनला आदरणीय शरद पवारांचे पंख जोडलेले आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंत 95 पासून त्यांना मान्यता मिळालेली आहे. 95 पासून मान्यता मिळाल्यापासून झालेले करार तुम्ही बघा, मी तुम्हाला ती माहिती पण देईन. कामगार कराराच्या चळवळीमध्ये वेतन आयोग जर आपल्याला 40% राज्य शासनाला जर लागू होत असेल आणि तो शासकीय कर्मचाऱ्याला मिळतो 10 वर्षासाठी, तर मग त्याच्या 40 मध्ये डिव्हायडेशन करून तुम्ही 18%, 16%, 15%, 11%, 4-4 वर्षाचे करार करता आणि बाकीची रक्कम तुम्ही जाती कुठे त्या कराराची? संदीप शिंदेला माझं आव्हान आहे का तुम्ही म्हणता आता आमचं डोकं चालत नाही, विलिनीकरणाचा शब्द आणि संघर्षाच्या माध्यमातून तुम्ही उभा केला होता कामगारांना फितूर करण्यासाठी. विलिनीकरण होणार नाही हे मी मान्य करतो. ठीक आहे, तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, लक्षात आला. पण आज राज्यातला एसटी कर्मचारी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघतोय आणि हा कार्यक्रम बघत असताना तो प्रश्न सुद्धा उपस्थित करणं माझं काम आहे. ज्या अर्थी राज्यात आत्ता सत्तेत असलेले जे नेते होते ते विरोधात असताना कशा प्रकारे एसटी कामगारांना न्याय मिळावा याच्यासाठी घोषणा करत होते, आश्वासनं देत होते आणि त्यांच्यासाठी लढत होते, ते आज सत्तेत बसल्यावर का फिरले हा सवाल आहे. त्या सगळ्या नेत्यांच्या क्लिप आज सोशल मीडियावर आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला विचारायला हवं. घोडं अडलंय कुठे, कोण हे सगळं करत नाहीये, मागण्या मान्य करत नाहीये, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला विचारायला हवं. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर सांगा की किती जणांचे मृत्यू पाहिजेत. आज मी सुद्धा इथं जीव देते, तुम्हाला जर तसं वाटत असेल. याची तीव्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवत जाणार आहोत जोपर्यंत सरकार आमच्या मागणीवर निर्णय ठोस घेत नाही.
आमच्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा आमच्यापैकी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आहे. लेडीज किंवा जेंट्स यांचं नसेल ऐका तर बाबा निदान आमचं तरी ऐकावं आणि सरकारनं सुद्धा यांच्या विनंत्या मान्य करावं. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज हतबल झालेल्या या एसटी कर्मचाऱ्यांनी खरं तर आता आत्महत्येचं सारखं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाहीये, कारण आता त्यांनी न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे. ही लढाई पुढे लढत राहणं हे त्यांच्या हातात आहे. आत्महत्या ही कुठल्याही गोष्टीवरचं पाऊल असू शकत नाही. त्यामुळे आता हे सगळे नेते लढू म्हणतायत. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्यासोबत आता जे संदीप शिंदे आहेत. संदीप शिंदेजी, फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा आपण अनेक वेळा बोललो, तुम्ही अनेक आंदोलनं केली, तुमचे प्रश्न फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा सुटले नाहीत. त्यावेळी विरोधात असलेले शरद पवार यांनी सांगितलं, क्लिपिंग आता सुद्धा युट्यूबवर सगळीकडे उपलब्ध आहेत. शरद पवारांनी सांगितलं तुम्हाला तुमचे अधिकार मिळाले पाहिजेत. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते, ते म्हणाले की तुम्हाला का मिळत नाहीये. आदित्य ठाकरे सुद्धा म्हणाले की तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जेव्हा ते विरोधात असतात तेव्हा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढतात. तेव्हाचे सत्ताधारी आज विरोधी झाले, तुमच्या खांद्याला खांदा लावून लढतायत. पण सत्तेत गेल्यानंतर तुमचं कोणीच नसतं. तुमचा राजकीय नेत्यांनी फुटबॉल केलाय का? सरळ स्पष्ट उत्तर हवंय. स्पष्ट उत्तर मला देणं आवडेल विलासजी, पण एक मान्यताप्राप्त संघटनेचा अध्यक्ष म्हणून सगळ्या कर्मचाऱ्याचं नेतृत्व करत असताना राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा माझा सवाल राज्यकर्त्यांना, माजी राज्यकर्त्यांना आणि आजी राज्यकर्त्यांना आहे की आमचा दोष आहे का की रोज 65 लाख लोकांना आम्ही रोज सुरक्षित सेवा देतो. अनेक उदाहरणं, एसटी कामगार जेव्हा जेव्हा राज्य सरकारवरती संकट आली, एसटी कामगार जीवाची बाजी लावून लढला, तुमच्या प्रत्येक मदतीला आला, मग आमच्याकडे दुर्लक्ष का? मला याच्यावरती कुणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा किंवा कुणाला नावं ठेवण्यापेक्षा जी पोटाला आग लागलेली आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या आत्महत्या घडतायत त्या आत्महत्यांचं जर वाचवायचे असतील तर एसटी कामगारांना राज्य सरकारमध्ये विलीन करणं हेच महत्वाचं आहे. तुम्ही जसं म्हटलात की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात 3 संप झाले, राज्यव्यापी संप झाले, आझाद मैदान उपोषण झाले. याही सरकारच्या काळामध्ये हा पहिला स्ट्राईक होतो आहे. परंतु माझं म्हणणंच हे आहे की आमच्यावरती ही वेळ काय येऊ द्यावी. ज्या एसटी कर्मचाऱ्यांचं जनमानसामध्ये स्थान आहे, त्या आजीबाई सांगत होत्या, विनंती करत होत्या, मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेत, आम्हालाही त्यांच्यावरती विश्वास वाटतो आहे. तेव्हा आम्हाला राजकीय तेढ करण्यापेक्षा, राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा, कुणाला नावं ठेवण्यापेक्षा आमचं विलिनीकरण होणं महत्वाचं आहे. आणि ज्याची पोळी आम्ही खाऊ त्याची निश्चितपणानं टाळी वाजवू, एवढंच आश्वस्त मला या 98,000 मला कैलासजींना विचारायचंय. कैलासजी, जनतेच्या डोळ्यात जर एक जरी अश्रू आला तर त्यामुळे अस्वस्थ होणारी सत्ता ही संवेदनशील सत्ता म्हणून ओळखली जाते. ही सत्ता, इथलं सरकार संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी आता 39 आत्महत्या झाल्यानंतर हलून दाखवावं आणि निर्णय करून दाखवावा असं तुम्हाला वाटतं का? आज मितीला आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहे आणि कोविडमध्ये युद्ध म्हणून जे कर्मचारी सीमेपर्यंत, सीमेच्या बाहेर इतर देशामध्ये जाऊन आले, आपली एसटीची गाडी घेऊन आले, परंतु त्या कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सरकारने कुठला विचार केला नाही. 2 वर्षामध्ये कोविडमध्ये त्या नंतर आत्महत्यामध्ये जे कर्मचारी गेले याचा ह्या सरकारने कुठेही विचार नाही केलेला. दुसरी गोष्ट, आता संदीप शिंदे साहेब बोलले की आम्हाला आमच्या दोष काय किंवा विलिनीकरण होणार आहे की नाही. मला एकच शिंदे साहेबांना बोलायचंय की 95 पासून तुमच्याकडे मान्यता असताना तुम्ही आता अध्यक्ष आलेत आणि त्या मान्यतेचे शिवाजीराव चव्हाण आता शिवसेनेच्या बंगल्यामध्ये बसून काम करतायत आणि तुम्हाला डवसताय. पण तुम्ही कामगारांसाठी जर करार चांगले केले असते तर आज कामगारांचे बेसिक पगार जर चांगले. मी उत्तर घेतो. संदीपजी उत्तर द्या, कारण सगळ्या संघटना ज्या आहेत ना त्या सुद्धा आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. कर्मचाऱ्यांचा विश्वास उरला नाहीये संघटनांवरती. निश्चितपणानं तशी परिस्थिती आहे, पहिल्यांदी परिस्थिती आली. पण विलासजी, या म्हणजे आमचं आता मगाशी मंत्री बोलताना म्हणाले की कारवाईला सामोरं जावं लागेल, बडगा उगारावा लागेल, त्यांचा गर्भित इशारा होता असं तुमच्या शब्दातूनच आलं. म्हणूनच या कृती, आता हे कराड साहेब सुद्धा आमच्या कृती समितीतले एक सदस्य आहेत, तेव्हा कायदेशीररित्या नोटीस देऊन, म्हणजे माझं म्हणणं असं आहे, आज प्यादे मारणार आहेत, माझं म्हणणं जे वजीर आहेत, राजे आहेत ना, आमच्यावरती निश्चितपणाने कारवाई व्हावी. सर्वसामान्य कामगारांचा 7 तारखेचा पगार जर बदलला
आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. म्हणून माझं पहिल्यापासूनच्या कृती समितीची भावना ही होती की कायदेशीररित्या नोटीस देऊन करावं. आता थोडंसं काय झालं की हवा दिली गेली आणि म्हणून हे चळवळ भरकटलेली आहे. भरकटलेली जरी असली तरी शेवटी आम्ही कामगारांचं नेतृत्व करणारे आहोत. ते आमचे बांधव आहेत. ठीक आहे. ती अशी चळवळ भरकटू देणार नाही. त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहण्यासाठी आम्हाला नक्कीच, योग्य कारण ते मार्गदर्शन- राज्यातला एसटी कर्मचारी आज बघतोय हे सगळं. कोण नेता कुठल्या बाजूने उभा आहे, कोण कुणाच्या पाठीशी उभा आहे आणि कोण कुठल्या भाषेत बोलतोय हे सुद्धा आज राज्यातला एसटी कर्मचारी बघतोय. पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय, लढा आहे, लढाई मोठी आहे, निर्णय सरकारसाठी सुद्धा आव्हानात्मक असणार आहे. पण धीर सोडू नका. आत्महत्या हा कुठल्याही प्रश्नावरचा मार्ग असू शकत नाही. टोकाचं पाऊल उचलू नका. ही लढाई आहे, न्यायालयीन लढाई असेल, सरकारच्या दरबारात लोकशाही मार्गाने लढाई असेल, ही लढाई लढत राहू. पण याच्यासाठी न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत कायम असेल. आजच्या चर्चेमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.